मध्ये का दॅट इज द लाईन यल टच द सर्कल विथ द सेंटर ओ ॲट पॉईंट पी. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. शेजारी एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये एक असं सर्कल आहे, लय गोल काढणं झाले बघ, लय हा पी आहे आणि हा ओ आहे. मग त्यानंतर पहिला प्रश्न काय विचारतो, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ओ पी अँड व्हाय. त्यानंतर त्याची आपली रेडियस दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 2 मेन क्वेश्चन ह्या गिवन दॅट इथं लिहून घेतो मी. द रेडियस, तर रेडियस किती आहे म्हणतोय, दॅट इज द रेडियस 9 सेंटीमीटर आहे. तर त्यांना पहिला क्वेश्चन विचारला, पहिला क्वेश्चन दॅट इज द डिस्टन्स ऑफ ओ अँड व्हाय. आपल्याला ओ पीचं डिस्टन्स काढायचं आहे, ओ पीचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. आता इथे मला एक सांगा की सगळ्यांना कळून चुकेल की सर ओ आणि पी पर्यंत गेलो तर सर रेडियस आहे, रेडियस ऑलरेडी दिलेली की जी किती आहे 9 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे याला काढण्याचा कोणताच उद्देश नाही किंवा हा प्रश्न विचारला कोणत्या अनुषंगाने तेच मला माहिती नाही. म्हणजे फालतू काहीतरी टाकायचं म्हणून टाकून देतात इथून लोक. पण हे कारण की इथं दिलेलं नाही ना डायरेक्ट रेडियस जर का नाही नाही. आता मला एक सांगा, मी जर का म्हणलो की इथून तर इथपर्यंत 9 सेंटीमीटर, तू म्हणणार की सर ओ की द डिस्टन्स बिटवीन द ओ अँड पी ऑर द डिफरन्स बिटवीन द ओ अँड पी 9 सेंटीमीटर, 100 म्हणजे 100% 9 सेंटीमीटर. म्हणून मी काय म्हणतोय तिथं का दॅट इज द सेगमेंट दॅट इज द ओ पी इज अ रेडियस. ठीक आहे, तिथं रेडियस आहे आणि त्यांनी गिवन दॅटमध्ये रेडियस किती दिलेली 9 सेंटीमीटर. म्हणून मला द डिस्टन्स ऑफ ओ पी इज इक्वल टू कितना मिलेगा 9 सेंटीमीटर मिलेगा. झाला पहिला क्वेश्चन याच्यातला. सेकंड काय म्हणतोय, तर सेकंड इफ द डिस्टन्स बिटवीन द ओ अँड क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. जर इफ दॅट इज द डिस्टन्स म्हणा, डिफरन्स म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, दॅट इज द ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर असेल, देन आपल्याला काय म्हणतोय, व्हेअर डज द पॉईंट क्यू लाय. पॉईंट क्यू कुठं असेल, पॉईंट क्यू तिथं कुठं असेल. इथं आमचे पॉईंट गेले, पॉईंट क्यू काढायचं. क्यू क्यू का तर इथे सेकंडसाठी आपण म्हणणार की छोटासा जर का दिमाग लावला की आपल्याला ओ क्यू, तो ओ आणि क्यू और पूछ रहा है कि क्यू कहाँ पे, हमको क्या मालूम कहाँ पे. बट यहाँ पे जो कंडीशन दी गई है वो क्या पूछ रहा है कि इफ द डिफरेंस बिटवीन द ओ एंड क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, यानी कि सेगमेंट ओ क्यू इज इक्वल टू कितना है, यहाँ पे 8 सेंटीमीटर है, देन पॉइंट क्यू कहाँ पे होगा. तो मुझको एक बात बताओ की जर सर्कलमध्ये सर्कलची रेडियसच आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली, म्हणजे इथपर्यंत याची जी अवकात आहे ही इथपर्यंत याची जी बाउंड्री ही बाउंड्री 9 सेंटीमीटरपर्यंत, इथून इथपर्यंत कुठेही तडफड तो 9 सेंटीमीटरच्या बाहेर नाही जाऊ शकणार. आत किती गिरक्या मारायच्या तर मारा, पण 9 सेंटीमीटरच्या बाहेर नाही जाऊ शकणार. पण मुद्दा हा येतो की जर मी ओ पासून एक पॉईंट घेतला इथपर्यंत क्यू आणि त्याचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे, तर 8 म्हणल्यानंतर 9 पेक्षा कमी आहे म्हटल्यानंतर ते बाहेर काय तडफडायला जाणार आहे का, जाऊ शकत नाही. कारण की जर सर्कलच 9 सेंटीमीटरचं आहे ना, हा त्यातल्या त्यात कमी 1 सेंटीमीटरनं, तर हा सर्कलच्या बाहेर जाणार का, नाही जाणार. तर मग तेच इथे सांगायचं आहे की एक सर्कल आहे, हा इथं ओ आहे, हा पी आहे, जर याची रेडियसच 9 सेंटीमीटर आहे, मी नाही म्हणत असं त्यानं म्हटलं गिवन दॅटमध्ये, आणि एक तू काय म्हणतो एक पॉईंट घ्या आणि पॉईंट सेंटरपासून तिथे 8 सेंटीमीटर आहे, तर तो बाहेर काय जाणार आहे, जाऊच शकत नाही. म्हणून मला मी काहीच इथं लिहित नाही, क्यू पॉईंट हा कसा असेल इंटेरियर पार्टमध्ये असेल, बाकीचं तुम्ही लिहून टाका. ओके. तर याच्या पुढे गेल्यानंतर याच्यातला प्रॉब्लेम नंबर 3, तर प्रॉब्लेम नंबर क्वेश्चन 2 मधला थर्ड नंबरची कंडिशन की जर इफ द डिस्टन्स ऑफ द ओ आर, इफ द डिस्टन्स ऑफ ओ आर इज इक्वल टू कितना बोलता है 15 सेंटीमीटर बोलता है, तर हाउ मेनी लोकेशन ऑफ द पॉइंट आर ऑन द लाइन यल ॲट द व्हॉट द डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम द पॉइंट पी. आता मला एक सांगा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं, यानं प्रश्न काय विचारला, त्यानं प्रश्न असा विचारला की जर एक आपण इथे हे आपलं सर्कल आहे बरोबर, हा आपला ओ आहे, हा पी आहे,
जर मी सेंटरपासून बाहेर, आता ए बाबा इथपर्यंत किती लांबी नाही, पण याच्या बाहेर म्हणजे की सेंटरपासून बाहेर म्हणजे इथून ते इथपर्यंत 15 सेंटीमीटर मी बाहेर काढला, मी काढूनच दाखवतो. ओके, इथून ते इथपर्यंत म्हणा 15 आणि इथून ते इथपर्यंत म्हणा 15. तर वो पूछ रहा है कि पी से ये आर तक, अरे बाबा इकून आर येईल आणि इकून आर येईल ना, तर इथे कमीत कमी पी पासून हे आर पॉइंट किती अंतरावर असतील हा प्रश्न आहे. या पे क्वेश्चन समझ में ही नहीं आ रहा है तो आंसर क्या खाक लिखेंगे. तर असं नाही काही, तर इथे ते समजून घ्यायचे की पी पासून हा आर पॉईंट किंवा हा आर पॉईंट किती अंतरावर असेल तेच काढायचं. सो लेट स्टार्ट. आपण इथे म्हणू शकतो की मला माहिती की इकडचं 9 सेंटीमीटर आहे आणि इकडचा हा पूर्ण 15 सेंटीमीटर आहे, तर मी हे काढू शकतो इझिली, त्याच्यात काही लई मोठी गोष्ट नाही. तर मी डायरेक्ट इथं मला माहिती आहे की टँजन इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस म्हटल्यानंतर इथं 90 येणारे म्हटल्यानंतर हा जो ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल, इनर ट्रायंगल, दॅट इज द OPR. हा काय राईट अँगल ट्रायंगल. मग ह्याला जर का PGT अप्लाय केला तर PGT अप्लाय केल्यानंतर मी काय म्हणू शकतो की दॅट इज द ORचा स्क्वेअर इज इक्वल टू OPचा स्क्वेअर प्लसमध्ये दॅट इज द PRचा स्क्वेअर. ओके, मग याच्यात जर का टाकून दिला तुम्हाला ORची व्हॅल्यू इथे 15 दिलेली, त्याचा स्क्वेअर घेऊन टाकणार. OP तर OP 9 गोपी नाही आहे, प्लसमध्ये दॅट इज द PR जसाच्या तसा. याला जर का सॉल्व केलं तर याला सॉल्व केल्यानंतर दॅट इज द 225 इज इक्वल टू 9 दॅट इज द 81 प्लसमध्ये PRचा स्क्वेअर. ओके, मग 225 मायनस दॅट इज द 81 इज इक्वल टू PRचा स्क्वेअर. हा इकडे गेला, हा मायनस झाला, मग याच्यामधून उरल्यानंतर उरला 144 इज इक्वल टू PRचा स्क्वेअर. तर 12 इज इक्वल टू PR. इतकी तुम्ही लहान नाही, नन्ना मुन्ना राहीव. ओके, तुम्हाला हे समजतं आता मी इथं काय केलं तर. तर इथे PR किती भेटला मला, 12 भेटला. तर मी असं म्हणू शकतो की बांधून हा 12 आहे, तर म्हटल्यानंतर हाही 12 असेल, तर माझं खाली स्टेटमेंट येईल की दॅट इज ईच ऑफ द लोकेशन पॉईंट R विल बी ॲट द डिस्टन्स ऑफ द 12 फ्रॉम द पॉईंट P. पाय द स्टेटमेंट परत ऐका की ईच द लोकेशन ऑफ द पॉईंट R विल बी द डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम द पॉईंट P. म्हणजे हे जे दोन्ही पॉईंट आहेत R, हे P पासून 12 सेंटीमीटर अंतरावर असतील आणि यहाँ पे खत्म होता है हमारा क्वेश्चन नंबर 2. सो लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन नंबर 3 मध्ये इन द ॲडजॉइंट फिगर द M इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड द सेगमेंट KL इज अ टँजंट सेगमेंट. इफ द MK इज इक्वल टू 12, KL इज इक्वल टू 603, then find the following two conditions. The first one, it is the radius of the circle and the measure of the angle K and angle M. डायग्राम तुमच्या डोळ्या पुढे, हातात पेन आहे माझ्या. ओके, ये काय राहणार दुसरा हातात, ये ऐसी डायग्राम आहे. डायग्रामच लय देतात ना भाऊचं. हा M आहे, हा L आणि हा K लय गेला इकडं. चला तर बाकी अगोदर मी इकडच्या साईडला गिवन दॅटमध्ये काय दिलेले ते टाकून घेऊया. सोबत त्याला त्याला समजूनही सांगतो मी. क्वेश्चन नंबर दॅट इज द 3चा गिवन अक्षर चांगला काढण्याचा प्रयत्न करतो, कारण की इथून पुढं मेन प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. ओके, तर मी इथं काय म्हणू शकतो, M इज अ सेंटर, त्यानंतर सेगमेंट दॅट इज द KL इज अ टँजंट सेगमेंट. इथे टँजंट सेगमेंट. MK इज इक्वल टू किती आहे, 12 आहे. KL इज इक्वल टू किती आहे, 6√3 आहे. देन फाइंड करा म्हणतो. देन फर्स्ट वन आपल्याला काढायचं आहे, रेडियस काढा म्हणतोय सर्कलची, आणि सेकंड नंबरला आपल्याला म्हणतोय अँगल K आणि अँगल M काढा म्हणतोय, बरोबर. तर इथे आपल्याला हे दोन काढायचे. तर इथे फार सोपा असा प्रॉब्लेम आहे, मला नाही वाटत काही अवघड आहे म्हणून याच्यामध्ये. तर लेट दॅट इज द सोल्युशनमध्ये पहिल्यासाठी आपण स्टार्ट करूया, दॅट इज द रेडियस काढण्याचा प्रयत्न करूया. आता रेडियस काढण्यासाठी मला ML काढायची बघ. तर ML काढायची म्हटल्यानंतर इथं मी सहजरित्या म्हणू शकतो की मला ML काढायची असेल ML, तर मला MK दिलेली आणि MK माझे किती आहे, 12 आहे.
मला इथून तर इथपर्यंत 12 इथे दिलेली आहे. ओके, त्यानंतर के एल, तर के एल मला 6√3 दिलेली आहे. शंकाच नाही काही, मी म्हणू शकतो की दॅट इज द इन अ ट्रायंगलमध्ये रेडियसला मी तर काय म्हणू शकतो, यम जर पॉईंट असेल तर आपल्याला एम एल काढायची रेडियस, तर इन अ ट्रायंगल दॅट इज द एम एल केमध्ये दॅट इज द अँगल एम एल के इज इक्वल टू 90 डिग्री. बिकॉज व्हाय? बिकॉज द tangent theorem, because every tangent is a perpendicular to the radius. हा थेरम होता, कारण की इथं 90चा अँगल तयार होईल. मग जर हा असं काही इथे असेल तर ट्रायंगल दॅट इज द एम एल के इज अ राईट अँगल ट्रायंगल देन बाय PGT. पायथागोरस थेरम जर का याला अप्लाय केला तर पायथागोरस थेरम अप्लाय केला तर भेटेल दॅट इज द एम केचा स्क्वेअर इज इक्वल टू एम एलचा स्क्वेअर प्लसमध्ये दॅट इज द के एलचा स्क्वेअर. ओके, कारण की याच्या पुढचा हायपोटेनस असेल ना, मग याच्यामध्ये जर व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केलं तर मला काय भेटणार की दॅट इज द एम केची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे 12. 12चा स्क्वेअर इज इक्वल टू एम एल, तर एम एल मला काढायचं आहे आणि तीच माझी रेडियस आहे. प्लसमध्ये के एल, तर के एलची व्हॅल्यू किती दिलेली 6√3 आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. दॅट इज द 144 इज इक्वल टू 12चा स्क्वेअर. एम एल मला माहिती नाही, काढायचं आहे जसा तसा. 6चा स्क्वेअर दॅट इज द 36 इंटूमध्ये 3, हा गेट कॅन्सल, याचा स्क्वेअर 3 उरला. यालाच पुढे जर का सॉल्व करून घेतलं तर दॅट इज द 144 इज इक्वल टू एम एलचा स्क्वेअर प्लसमध्ये दिस इंटू दिस 6 इंटू 3 दॅट इज द 8 आणि दिस दॅट इज द 10, म्हणजे 108. आता इथेच जर का याला सॉल्व केलं तर हा इकडे जाईल, दॅट इज 144 मायनसमध्ये 108 इज इक्वल टू एम एलचा स्क्वेअर. तो क्या बचा? दॅट इज द 36 इज इक्वल टू एम एलचा स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट टू द बोथ साइड व्हॉट वी गेट दॅट इज द एम एल इज इक्वल टू 6. किती भेटला मला? 6. तर मला इथे असं म्हणू शकतो मी की मला इथलच्या या प्रॉब्लेमचा पहिलं जे आन्सर भेटलं ते 6 युनिट्स भेटलं. तुम्ही 6 युनिट्स लिहायचे. सेकंड नंबरचं पहा की सेकंड नंबरला काय काढायचं, अँगल के आणि अँगल एम काढायचं. तर अँगल के आणि अँगल एम आपल्याला काढायचं आहे. मला हा अँगल इथं माहिती की हा अँगल मी सेकंडबद्दल बोलते, नॉट अ फर्स्टचा आन्सर इथं आहे. सेकंडबद्दल बोलून राहिलो. अँगल एल मला इथे 90 डिग्री दिलेला आहे. 90 डिग्री म्हटल्यानंतर मला बाकीची इथं अँगल काढायचे, बरोबर. आता इथे एक मला सांगा, हा 90 आहे सेकंड नंबरचा अँगल के अँड अँगल एम. आता इथे नीट ऑब्झर्व करायचं आहे की याचा हायपोटेनस कोणता आहे, दॅट इज द 12 आहे. थोडं जरा रफ वर्क करतो इथे. मग याचा हायपोटेनस इथं जर का आपल्याला दिलं असेल, हा एक असा ट्रायंगल आहे आणि हा 90 आहे, हा 90 आहे, हा 12 आहे, 6√3 आहे. आता हे पुढं सांगायच्या अगोदर हे समजून घ्या, बरोबर. आता हायपोटेनियस आहे, त्यानंतर मग इथे √3 बद्दल येऊन राहिला, म्हणून इथं आपण असं म्हणू शकतो की काहीतरी घोळ होऊन राहिला मला. म्हणजे काहीतरी इथे रिलेशन अगोदरचं आठवलं आलं, जसं 30-60-90. मग 30-60-90 जर लावला तर एम एल इज इक्वल टू हाफ ऑफ दॅट इज द एम के आपण इथं म्हणू शकतो. कारण की एम आणि एल के, तर एम एल ही या अँगलची केची अपोजिट साईड येतं, तो तिथं कशाचा असेल, आपण इथं म्हणू शकतो की तिथं म्हणू शकतो की दॅट इज द हायपोटेनियसचा. इथं जर का टाकलं तर आपल्याला काय भेटणार आहे की, कारण काय की हा किती भेटला, 6 भेटला ना. आत्ताच मला किती भेटला, एम एल 6 भेटला. मग हा 6 भेटला जर का सपोज दॅट असेल हा 6, तर हायपोटेनियसचा हाफ आहे म्हटल्यानंतर हा अँगल किती 30 आहे. म्हणून मी म्हणणार की दॅट इज द वी नो दॅट that is the triangle MLK is a 30-60-90 triangle. म्हणून म्हणणार मी दॅट इज द ML इज इक्वल टू हाफ ऑफ MK. आता याच्यात व्हॅल्यू टाकण्याची गरज नाही, तर बाय कॉर्नर्स ऑफ द 30-60-90 म्हणू शकता. म्हणून मला अँगल के किती भेटला, दॅट इज द 30 किती भेटला 30 डिग्री भेटला. हा 30 डिग्री भेटला जर का असेल, मला हा 30 डिग्री भेटला, तर उरला किती, मग हा तर उरला किती इथे मला 60 डिग्री उरला. म्हणून मी म्हणणार की अँगल एल 90 के 30 म्हटल्यानंतर एम हा 60 डिग्री, अँगल एम इज इक्वल टू 60 डिग्री, द रिमेनिंग एंगल ऑफ द ट्रायंगल. ओके, आणि यही पे वो ख़त्म होने जा रहा है क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय पहा की आपल्याला एक शेजारी एक आकृती दिलेली ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल बार ठीक आहे. इथे काय म्हणतोय पहा पटकन एकदा मी डायग्राम काढून घेतो. ढिशक्या हा झाला ओ आपला, हा एवढा मोठा नसतो ओ, ही सर्कल असते. हा झाला ओ. पुढे गेल्यानंतर काय म्हणतोय तर दॅट इज द सेगमेंट ए बी एंड द सेगमेंट ए सी आर द टेंजेंट सेगमेंट. बस ठीक है, चलो ठीक है, हम इधर से निकालेंगे ये एक और ये एक. टेंजेंट सेगमेंट है बोले तो उसका इंटरसेक्शन होना ही होना है. तो इसको बोलेंगे दैट इज द ए, यहाँ पे बी और यहाँ पे सी. और ये काय के वास्ते छोड़ना है, इसको भी ज्वाइन कर लेते. ओके, तो ये हो गया अपने डायग्राम. तो आगे क्या बोल रहा है, रेडियस ऑफ द सर्कल किती म्हणतोय, किती तर रेडियस किती दिलेली सर्कलची, दॅट इज द क्वेश्चन नंबर कौन सा देख रहे 4. द रेडियस कौन सी है, रेडियस दैट इज द आर है. अँड द लेंथ ऑफ ए बी, द लेंथ ऑफ ए बी किती सांगून आला की दॅट इज द आर. इथे सगळ्यात महत्त्वाचा घोळ होणार आहे. देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, देन प्रूव्ह दॅट द ए बी ओ सी इज स्क्वेअर आहे. ए बी ओ सी हा स्क्वेअर आहे असं प्रूव्ह दॅट करायचं आहे. म्हणजेच दॅट इज द, इथून जर का मी जॉईन केलं ढिशक्या, तर हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. तो दिसत नसला तरी आहे, मी म्हणतोय म्हणून आहे. ते हे आता तितकी डायग्राम मला व्यवस्थित जमणार नाही, तुम्ही समजून घ्या की दॅट ए बी ओ सी इज अ आपलं म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा क्वाड्रिलॅटरल आहे, स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला इथे प्रूव्ह दॅट करायचं. आता स्क्वेअर इथे दाखवण्यासाठी मला प्रत्येक साईड याची इक्वल दाखवणे, ही साईड आणि ही साईड बाबा इक्वल आहेत. आता बघूया पुढं काय होतं इथं. ओके, तर चला याला थोडं जरा आपण एखाद्या थेरमसारखं एकदा पटकन एकदा सॉल्व्ह करून घेऊया. तर मी स्टार्ट करतोय. सगळ्यात अगोदर गिवन, मी तर अगोदर गिवन टाकलेलं आहे, तीनदा टाकायची गरज नाही. टू प्रूफसुद्धा टाकलेलं आहे, कन्स्ट्रक्शनसुद्धा तुमच्या डोळ्यापुढं आत्ताच केलेलं आहे. मी डायरेक्ट प्रूफकडे येतोय. प्रूफकडे जम घेऊया. लेट दॅट इज द सेगमेंट ए बी, ज्या अगोदरच्याच मांड्या आहेत त्याच परत मारायच्या, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट दॅट इज द ए सी आर टँजंट सेगमेंट. ह्या टँजंट सेगमेंट असतील तर इथे आपण म्हणू शकतो की दॅट इज द जितका ए बी आहे तितकाच ए सी आहे. शंकाच नाही काही. झाला बाबा थेरम प्रूफ, नाही झाला बाबा, प्रॉब्लेम झाला. दॅट इज द जितका ई बी आहे तितकाच आपल्याला ई सी आहे. कारण काय, टँजंट सेगमेंट थेरम अरे शिकवलं होतं ना. क्वाड जर का एकमेकींना बाहेर इंटरसेक्ट होत असतील तर त्या नक्कीच त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटपासून तर त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपर्यंत इक्वल असतात. पुढं गेल्यानंतर आपण इथं असं म्हणू शकतो की इथं मग ही सेगमेंट आणि ही सेगमेंट एकमेकांना इक्वल आहे. पण तो काय म्हणतोय, बट दॅट इज द लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू कितना आहे, आर आहे, विच इज द गिवन. म्हणून आपण इथं म्हणणार की ए बी इज इक्वल टू काय आहे, ए सी. पण ए बी इज इक्वल टू काय, आर आहे. मग इथंच तर झाला प्रूफ. आणि आर इज इक्वल टू काय, बी ओ आहे. आणि बी ओ इज इक्वल टू काय, ओ सी आहे. मग इथे मला ए बी इज इक्वल टू काय भेटला, ए सी इज इक्वल टू काय भेटला, बी ओ इज इक्वल टू काय भेटला, ओ सी. मग एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या सर्वच साईड जर एकमेकांना इक्वल असतील तर तो अगोदर काय असतो, स्क्वेअर नसतो, तो रोम्बस असतो. अगोदर काय असतो, रोम्बस असतो. तर इथे अजून झाला नाही तो. ए बी ओ सी इज अ रोम्बस. हा काय आहे, रोम्बस. पण बंधू इथलचा अँगल 90, इथलचा अँगल 90, रोम्बसचा तर इच अँगल 90 नसतो. म्हणून आपण काय म्हणणार की दॅट इज द की अँगल सी इज इक्वल टू 90, त्यानंतर अँगल बी इज इक्वल टू 90. हेन्स द क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज अ रोम्बस. काय आहे तो, रोम्बस आहे. सॉरी, तो काय, स्क्वेअर आहे. आणि एच पे खत्म होता है क्वेश्चन नंबर 4. चलो आगे.
क्वेश्चन नंबर 5साठी जर का बघितलं तुम्ही तर क्वेश्चन नंबर 5 फार सोपा आहे. थोडा जरा तितका लेंदी वाटत असेल पण तो अजिबात तितका लेंदी नाही आहे माझ्या हिशोबाने तरी नाही. तर इथं क्वेश्चन नंबर 5 पाहून घ्यायला की इन ॲडजंट फिगर दॅट इज द क्वाड्रिलॅटरल ABCD इज द पॅरलोग्राम. आपल्याला एक क्वाड्रिलॅटर दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रिलॅटरला नाव दिलेले ABCD. ओके, हा झाला एक क्वाड्रिलॅटरल, हा पॅरलोग्राम आहे म्हणतोय बाबा. कसं असेल बरं पॅरलोग्राम मला तर काही कळतच नाही. इसको A, इसको B, इसको E, हा H आहे आणि हा T. मी नाही पुस्तकात दिलेली इतकी मोठी नावं, मला कुठं तेवढा छंद नाही एवढे नावं देण्याची. C, हा F, नावच नाव येतात याच्यामध्ये. अरे बाबा हे तर इकडचं दिसून नाही राहिलं, सांगायचं ना पटकन मग. आता दिसते. हां, कसं दिसण्याला महत्त्व आहे ना, दिसायला पाहिजे ना. आणि तिथून HD क्वालिटीमध्ये. आणि काय सांगा की नेमकंच आपण पाहायला जाऊन आपल्या डोळ्यात कचरा जाऊ. इथे काय म्हणतोय बा की ABCD हा एक पॅरलोग्राम दिलेला आहे. पॅरलोग्रामचा अर्थ असा आहे की अपोजिट साईड एकमेकांना पॅरलल आहेत, सोबतच कॉन्ग्रुएंटसुद्धा आहेत. इफ द सर्कमस्क्राईब ऑफ द सर्कल विथ द सेंटर T, बाकीचे एक सर्कल तयार होऊन राहिला म्हणतोय तो आणि सेंटर T आहे त्याचा सर्कमस्क्राईब. ओके, सर्कमस्क्राईबचा इथे काही वेगळा अर्थ नाही की सर्कलचे पॉईंट एका त्या क्वाड्रिलॅटरवर आलेले म्हणतोय. ओके, पॉईंट EFGH टचिंग द पॉईंट्स EFGH आर द टचिंग पॉइंट्स. इफ द इफ क्वेश्चन नंबर कितना चल रहा है 5. इफ द AE इज इक्वल टू 4.5 है and EB इज इक्वल टू दॅट इज 5.5 आहे, देन फाइंड द AD. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला AD काढायचं आहे. हे इथे 13 नाही, हा काय माझा EB आहे. EB लेट स्टार्ट करेंगे. ओके, काहीच डाऊट मनात घ्यायचं नाही. सगळ्यात अगोदर मला सांगा की AE कुठं दिसतोय तुम्हाला. सर AE मला इथं दिसतोय, हा AE. मग हा 4.5 आहे तर हाही 4.5 असेल बाय द टँजंट सेगमेंट थेरम. त्यानंतर EB 5.5, EB 5.5 तर हाही 5.5 असेल. पहा ना, इतकीच पहा डायग्राम. जर का इतकीच आपण जर का डायग्राम पाहिली तर काय भेटेल मला की त्या एकमेकींना कॉन्ग्रुएंट आहे. आता कम इसका तो मालूम नहीं, इसको बोलेंगे यक्स, फिर इसको यक्स, इसका ही मालूम नहीं, इसको वाई बोलेंगे. तो चलो अब स्टार्ट करते हैं, क्या क्या मिलता है क्या क्या नहीं मिलता. ढूंढने की कोशिश जरूर करेंगे वहाँ पे. जर का नहीं भेटलं पाहून घेऊ. लेट द व्हॅल्यू ऑफ द DH अँड द CF. काय म्हणणार बोला ना. DH अँड CF BX घेतलं आहे ना. अँड दॅट इज द पुढे गेल्यानंतर इथे आपण अगोदर इथं म्हणून चुकलेलं आहे की आपण त्यांना आता इथं काही म्हणायची गरज नाही परत की यांना वाय म्हटले त्यांना वगैरे. तर इथे फक्त एकदा जस्ट एकदा क्लिअर करून टाकायचे की मी इथंच ते पूर्ण पद्धतीत लिहून टाकले, तीनदा लिहित बसत नाही मी. पण सगळ्यात महत्त्वाचं दॅट इज द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हा कसा आहे, पॅरलोग्राम आहे म्हणल्यानंतर जितका AB आहे तितकाच CD आहे, शंकाच नाही काय. जितका AB तितकाच CD आहे. मग पुढे गेल्यानंतर मी काय म्हणणार आता याच्या पुढं कारण दॅट इज द अपोजिट साईड ऑफ पॅरलोग्राम. ओके, हा काय अपोजिट साईड्स ऑफ द पॅरलोग्राम आहे. मग इथे काय म्हणणार मी की दॅट इज द AB. तर इथे काय AB म्हणजे काय की दॅट इज AE प्लस EB. द्या टाकून काय भेटेल की AE प्लसमध्ये दॅट इज द EB. ध्यानात ठेवा, काढायचं आहे काय आपल्याला AD काढायचं आहे. काढायचं आहे काय आपल्याला AD काढायचं आहे. त्यानंतर CD म्हणजे काय CD. तर CD मध्ये DG प्लस दॅट इज द GC. DG प्लस दॅट इज द GC. द्या पटकन व्हॅल्यू टाकून 4.5 प्लसमध्ये 5.5 इज इक्वल टू DG की वैल्यू कितनी है DG X है प्लस में GC कितना है Y है. अगर इसको हम सॉल्व करेंगे तो क्या मिलेगा हमको
4.5 और 5.5 दैट इज 10 इज इक्वल टू एक्स प्लस वाई। चलो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट। ओके, तो चलो आगे। ज्या पद्धतीनं मी इथे ए बी इज इक्वल टू सी डी घेतला आहे, ए बी इज इक्वल टू सी डी घेतला आहे, त्याच पद्धतीने मी इथं ए डी इज इक्वल टू बी सी घेऊ शकत नाही का? तुम्ही म्हणायला पाहिजे हो, पण मला इकडं आवाज येत नाही तुमचा, कारण की तुम्ही सध्या यूट्यूबवर बघताय, आपण लवकरच लाईव्ह करणार आहोत, इकडं बघा. तर त्याच पद्धतीने मी इथं असं म्हणू शकतो की दॅट इज द ऑल्सो द ए डी इज इक्वल टू बी सी. तर मी इथे ए डीला काय म्हणू शकतो की 4.5 प्लस एक्स. ओके, 4.5 प्लस एक्स इज इक्वल टू बी सी. तो बी सी कितना आएगा 5.5 प्लस में वाई जाएगा. तो क्या मिलेगा हमको मिलेगा यहाँ पे एक्स, हम इधर को रखेंगे, माइनस में ये वाई आ जाएगा. तो यहाँ पे क्या बचा 5.5, माइनस में क्या जाएगा 4.5. ओके, तो एक्स माइनस 5 क्या मिलेगा कि 5.5 में से 4.5 गया, तो कितना बचा, दैट इज 1 बचा. तो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर सेकंड. बोलो इसको सेकंड बोलेंगे. तो हम क्या करेंगे, ऐड इक्वेशन फर्स्ट और सेकंड. थर्ड बोलेंगे नहीं, थर्ड नहीं इसना यहाँ पे. तो यहाँ पे क्या मिलेगा, एक्स प्लस वाई इज इक्वल टू 10. कहाँ से लिया, यहाँ से लिया. फिर एक्स माइनस वाई इज इक्वल टू 1. इसकी क्या करनी है, एडिशन करनी है. तो छोटे बच्चे जैसे एडिशन करते रहो तो क्या मिलेगा क्या, ये यहाँ पे हमको y और y गेट कैंसिल मिल गया. यहाँ पे 2x इज इक्वल टू कितना होता है, 10 और 1 11 होता है. ओके, तो यहाँ पे x इज इक्वल टू 11/2. x इज इक्वल टू कितना मिलेगा 5.5 मिलेगा. यहाँ पे x मिल गया. अगर x मिल गया तो क्या मिलेगा हमको, ईडी मिलेगा. क्या मिलेगा हमको ईडी मिलेगा. ओके, तो त्या ईडी म्हणजे आपल्याजवळ काय होतं, एडी काय घेतलं होतं, एडी. तर एडी आपल्याला भेटलं होतं, एडी म्हणजे 4.5 प्लस एक्स, बट द एक्स इज इक्वल टू 5.5. 4.5 प्लस मध्ये 5.5 कितना मिलेगा 4.5 5.5 दैट इज द 10. कितना मिलेगा 10. तो एडी कितना मिला 10 युनिट्स मिला. और किती भेटलं 10 युनिट्स. तर मला ईडीची व्हॅल्यू किती भेटली 10 युनिट्स. फार सोपा प्रॉब्लेम होता, तुम्हाला जमेलच मला माहिती आहे. चला क्वेश्चन नंबर 6कडे आलेलो आहे आपण. क्वेश्चन नंबर 6 थोडा क्रिटिकल जाणार आहे. क्रिटिकल म्हणजे थोडं जरा डोक्याला त्रास, तर थोडा मोकळा श्वास आपण नंतर घेऊया, की जोपर्यंत आपण क्वेश्चन 6 घेत नाही तोपर्यंत आपल्याला तितका आराम भेटणार नाही. तो क्वेश्चन 6, इन द ॲडजॉइंट फिगर द सर्कल विथ द सेंटर एम टच द सर्कल विथ द सेंटर एन ॲट पॉईंट टी. इतकी डायग्राम काढून घेऊ. काय भेटेल, एक सर्कल दिलेलं आहे. ओके, हा तर त्याची डायग्राम अशा पद्धतीत राहील. इथे काय म्हणतोय आपल्याला डायग्राम दिलेली की दॅट इज द हा एम आहे, त्यानंतर हा पॉईंट आहे, हा आर आहे, त्यानंतर यस पॉईंट असा इथे कुठेतरी दिलेला आहे. त्याच्या भोवती परत एक सर्कल आहे. म्हणजे डोक्याला टेन्शन वाढलेलं आहे माझ्या, की कारण की सर्कलमध्ये सर्कल आणि त्याचं सेंटर एन आहे, दॅट इज द इथे पॉईंट टी आहे. तर काय करायचं म्हणतोय पुढे, आता पाहून घ्या परत, की रेडियस आर एम टच द स्मॉलर सर्कल ॲट यस. ओके, द रेडिया ऑफ द सर्कल आर द 9 सेंटीमीटर अँड द 2.5 सेंटीमीटर. याची छोट्याची रेडियस इथे 2.5 दिलेली, 2.5. ओके, आणि या मोठ्याची रेडियस इथं 9 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. हेन्स द फाइंड द रेशो ऑफ द एम एस अँड दॅट इज द एम आर. खूप साऱ्या भानगडीत देऊन ठेवलेले आहेत. पहिले तर खाली तर 3 प्रॉब्लेम कम थे क्या, कि इसलिए फिर और बढ़ा दिए. दॅट इज द फर्स्ट वन आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट वन काढायचं आहे आपल्याला, तर दॅट इज द सेगमेंट एम टी किती येईल तो काढायचा आहे. सेकंड वन दॅट इज द सेगमेंट दॅट इज द एम एन किती येईल तो काढायचा आहे. आणि थर्ड नंबरला आपल्याला अँगल एन एस एम काढायचं आहे. आणि फोर्थ नंबरला न सांगता दिला, याच्यातच द्यायचं खाली, दॅट इज द एम एस इज
टू एस आर इतके 4 प्रॉब्लेम सोडवायचे याच्यावर. सो लेट स्टार्ट द प्रॉब्लेम. सोल्युशनमध्ये काय म्हणतो की दॅट इज द लेट. सगळ्यात अगोदर आपण एम टी काढूया. जर का एम टी आपण काढायचं ठरवलं तर आता इथे एक एम टी काढायचं ठरवलं आपण, एम ते टी, तर एम टी असा येऊन जाईल कन्स्ट्रक्शनच्या थ्रू. ओके, तर जितका पण तो इथे आपल्याला आर एम असणार आहे तितकाच एम टी असणार, कारण की रेडियस म्हटल्यानंतर एम टी मी डायरेक्ट इथे लिहून टाकतो की 9 सेंटीमीटर येऊन जाणार आहे, सांगायची गरज पडणार नाही तीनदा. ओके, की दॅट इज द रेडियस ऑफ द बिगर सर्कल. सेकंड नंबरला चला. सेकंड नंबरला गेल्यानंतर मी याच्याबद्दल हात भेटला आपल्याला, दॅट इज एम एनबद्दल बोलूया. तर एम एनबद्दल जर का बोलायचं काम केलं तर मला एम एन काढायचं आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं की मला टी एन माहिती आहे. टी एन माहिती आहे, तो किती आहे 2.5. त्यानंतर मला एम टी माहिती, मला एन एम काढायचं आहे. तर सो मी काय म्हणू शकतो इथे की दॅट इज द एम टी इज इक्वल टू, एम टी म्हणजे काय, दॅट इज द टी एन प्लसमध्ये एन एम. बरोबर ना. मग काय म्हणणार पुढे गेल्यानंतर की याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू टाकण्याचा प्रयत्न केला तर की मला एम टीची व्हॅल्यू इथं की दिली, एम टीची व्हॅल्यू 9 दिलेली. त्यानंतर टी एन, तर टी एन मला 2.5 दिलेला आहे. मला काय काढायचं आहे, एम एन काढायचं आहे. याला एम एन म्हणा का एन एम म्हणा, मला एम एन काढायचं आहे. 9मधून 2.5 गेला, खाली उरला एम एन उरला. 9मधून 2.5 गेला, दॅट इज द 6.5 इज इक्वल टू एम एन. मला हाही भेटला का नाही, मला भेटला. ओके, थर्ड नंबरचा, तर थर्ड नंबरचा सुद्धा फार सोपा आहे. थर्ड नंबरच्यासाठी काय म्हणून आला थर्ड नंबर की मेजरमेंट ऑफ द अँगल एन एस एम काढायचं आहे मला. एन एस एम काढायचं. तर एन एस एम काढायसाठी एन एस एम हा अँगल काढायचा आहे मला. डायग्राम फार चित्रविचित्र झाली रे, समजून घ्या थोडी. जरा झूम करू का थोडं. इथे मला हा अँगल काढायचा एन एस एम. ओके, तर इथे आपण इथे काय म्हणू शकतो पहा की सेगमेंट जी एम आर आलेली आहे, सेगमेंट एम आर इज टँजंट. एम आर जी आलेली ती तर या सर्कलसाठी टँजंट आहे ना, तर म्हटल्यानंतर हा 100% 90 असणार आहे, सांगण्याचीच गरज नाही. कारण की टँजंट इज ऑलवेज, कारण काय, कारण की एम आर ही टँजंट आहे, तर एन एस ही रेडियस आहे. म्हणून आपण म्हणणार की दॅट इज द अँगल एन एस एम इज इक्वल टू 90 डिग्री. व्हाय, बिकॉज द टँजंट थेरम. कोणत्या थेरमनुसार, टँजंट थेरमनुसार. त्यानंतर चला, आता हा पगडा दिला नसता तर प्रॉब्लेम इथे संपला असता, पण दिलेला आहे तर मला तो सॉल्व करणं आहे. क्वेश्चन 4 दॅट इज द एम एस इज टू आपल्याला काढायचा आहे एस आर. ओके, सो लेट स्टार्ट. इथे आता मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीत पटकन एकदा समजून घ्या काय म्हणणार मी इथे. की सगळ्यात अगोदर मला आपण जाऊया इनर ट्रायंगल एन एस एममध्ये. अँगल एन एस एम मला किती भेटलेला आहे आत्ताच, की दॅट इज द 90 डिग्री मी आत्ताच काढलेलं आहे. मग याला जर का बाय पी जी टी गेलो मी, एन एस एमला पी जी टी लावला तर काय भेटेल मला, की दॅट इज द एम एनचा स्क्वेअर. पाहून घ्या, एनचा स्क्वेअर इज इक्वल टू एन एचचा स्क्वेअर प्लसमध्ये दॅट इज द एम एचचा स्क्वेअर. सांगतोय का हे सगळं सॉल्व करायला लावतो, पटकन व्हॅल्यू टाकून द्या. 6.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लसमध्ये एन एस, तर एन एस बोले तो कितना आहे 2.5 ब्रॅकेट का स्क्वेअर प्लसमध्ये एम एस, तर एम एस मला काढायचं आहे म्हणून सगळा पगडा चालू आहे. मग पुढं गेल्यानंतर मी काय म्हणू शकतो इथे, आता इथे हे पॉईंटमधला आन्सर आहे, तर इथे कमी की पॉईंटमध्ये म्हटल्यानंतर अरे बाबा हे कोण क्लिअर दिसे ना, थांबा. हां, तर इथे हे पॉईंटमधलं आहे आणि पॉईंटमध्ये म्हटल्यानंतर याला असं सॉल्व करत बसायचं नाही, याला थोडं सिस्टमॅटिक सॉल्व करायचं मी सांगतो तुम्हाला. तर इथे मला 6.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनसमध्ये 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द एम एचचा स्क्वेअर. तो इसको हम एक फॉर्मूला यूज़ करेंगे और फॉर्मूला कौन सा है, दैट इज ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए चा स्क्वेअर मायनस, किंवा त्याच्यापेक्षा एक काम करा, ए प्लस बी करा आणि ए मायनस बी करा, हाही याला जमू शकतो. ओके, तर इथे याला जर का सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर मला काय भेटेल की दॅट इज द 6.5 प्लसमध्ये 2.5 इंटूमध्ये 6.5 मायनसमध्ये 2.5 इज इक्वल टू एम एचचा स्क्वेअर भेटून जाणार मला. ओके, मग इथे जर मी याला सॉल्व केलं तर मला यांचं जर का प्रोडक्ट केला तर प्रोडक्ट केला तर किती भेटेल 9 इंटूमध्ये जर 6.5मधून 2.5 जर का 5 गेले तर 4 उरले इज इक्वल टू दॅट इज एम एचचा स्क्वेअर. कितना बचा 36 इज इक्वल टू एम एचचा स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट टू द बोथ साइड व्हॉट वी गेट दॅट इज द 6 इज इक्वल टू एम एच.
तो एम एस कितना मिला मुझको 6 मिला. झाला नाही प्रॉब्लेम अजून. तर पुढे गेल्यानंतर काय म्हणू शकतो मी, तर पुढे गेल्यानंतर इथे थोडी जरा जागा कमी आता माझ्याकडे, तर थोडं जरा ॲडजस्ट करायला शिका. तर मला एम एस भेटलेलं, तर एम एस भेटला म्हटल्यानंतर मला तो 6 सेंटीमीटर भेटलेला आहे. बट दॅट इज द एम आर इज इक्वल टू एम एस प्लसमध्ये दॅट इज द एस आर. एम आर इज इक्वल टू एम एस प्लस दॅट इज द एस आर. सांगायची गरज नाही. आणि मला एम आर किती दिलेला आहे 9 इज इक्वल टू एम एस मला किती भेटला 6 प्लसमध्ये एस आर जसाच्या तसा एस आर किती भेटल दॅट इज 9 - 6 एस आर इज इक्वल टू 9मधून 6 गेला दॅट इज द 3 उरला. मग इथे मला आता हाही माहिती आहे मला रेशो काढायचा आहे या दोन्हीचा. तर मला रेशो कसा काढायला सांगितले एम एस अपॉन दॅट इज द एस आर इज इक्वल टू एम एसची व्हॅल्यू किती 6 अपॉनमध्ये याची 3 गेट कॅन्सल दॅट इज 1 दॅट इज 2 1/2 सॉरी 2/1. तर एम एस इज टू एस आर इज इक्वल टू 2:1. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. तर कोणाला काही अडचण नसेलच मला माहीत आहे. ओके. घ्या लिहून घ्यायचं असेल तर तुमची इच्छा. ओके. आणि बोर झाले असाल तर मग ऐका हे. चला झालं आहे. अब खूप लिहिली मजा. अब इधर आओ. क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 एक साधी सरळ ॲक्टिव्हिटी दिलेली. हे प्लीज ॲक्टिव्हिटी तुम्ही करून घ्या कारण की तितका ॲक्टिव्हिटी वगैरे पूर्ण लिहायला माझ्याकडे तितका वेळही नाही आणि तितकं कमीत कमी त्याला फार मोठं एडिट वगैरे करीन मी एडिट, पण तितका सध्याचा तो टाईम नाही आलेला आहे अजून. तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या बाय सेल्फ करून घ्यायची. तर क्वेश्चन नंबर 8वर मी डायरेक्ट जम्प घेतो आहे. तर क्वेश्चन नंबर 8 मला काय म्हणतो, तर क्वेश्चन नंबर 8मध्ये मला एक छानसे 2 सर्कल दिलेले आहेत आणि त्यानंतर मला एक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटसोबत मला प्रूव्ह दॅट करायला सांगतो की इन द ॲडजॉइंट फिगर द सर्कल विथ द सेंटर एक्स अँड द वाय टच द इंटरनली ॲट पॉईंट झेड. तर इथे एक सर्कल आहे आणि त्याच्यासोबत परत एक सर्कल आहे. ओके. तर याला मी काढून घेतो आहे. हे झालं वाय आणि हे झालं एक्स. वाय हे मोठ्या सर्कलचं सेंटर आहे, एक्स हे छोट्या सर्कलचं सेंटर आहे. पुढे गेल्यानंतर एक परत काय म्हणतो, एक त्याने सेगमेंट इथे दिलेली आहे आणि सेगमेंट आपल्याला अशा पद्धतीत दिलेली आहे आणि इसको बोलेंगे झेड आणि इसको बोलेंगे दॅट इज द बी आणि इसको बोलेंगे ए. हे जॉईन करून घेऊया ढिसक्या आणि ढिसक्या. ओके. तर त्यानंतर चला काय म्हणतो गिवन म्हणतो आहे. गिवनमध्ये आपल्याला तेच दिलेलं आहे एक्स आणि त्यानंतर वाय काय सेंटर आहे. त्यानंतर मला टू प्रूव्ह काय करायला सांगतो आहे टू प्रूव्ह. तर टू प्रूव्ह मला करायला सांगतो आहे की सेगमेंट दॅट इज द ए एक्स इज अ पॅरलल टू दॅट इज द सेगमेंट दॅट इज द बी वाय असं पॅरलल करा म्हणतो. तर प्रूफकडे लक्ष देऊया. प्रूफ काय म्हणतो आहे आता मला ए एक्स आणि बी वाय पॅरलल दाखवायचे. सगळ्यात अगोदर हा अँगल मला कॉन्ग्रुएंट दाखवणे, त्याच्याशिवाय ते पॅरलल होऊ शकणार नाहीत. सो लेट स्टार्ट एक्स ए वाय. एखादी कोडिंग नाही सांगून राहिलो, ट्रायंगलचं नाव सांगून राहिलो. इतकं नका घाबरत जाऊ. एक्स ए वाय इथं ट्रायंगल आहे. एक्स ए वाय एक्स ए झेड एक्स ए झेड एक्स ए झेड. तर एक्स ए झेड या ट्रायंगलकडे जाऊया. हा ट्रायंगल जर काय केलं तर मी एक असं इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करून घेतो, याला जॉईन करून घेतो असं. ओके. ते असं मोकळं मला चांगलं नाही दिसून राहिलं म्हणून त्याला मी जॉईन करून घेतलं. ओके. सो इन अ ट्रायंगल एक्स ए झेड, एक्स ए झेडमध्ये सेगमेंट दॅट इज द एक्स ए इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द एक्स झेड. कारण की रेडा आहेत. काय आहेत त्या रेडा ऑफ द सेम सर्कल आहेत. एकाच सर्कलच्या 2 तिथं रेडियस आहेत, त्या सांगण्याची गरज नाही. एक्स ए आणि त्यानंतर एक्स झेड. चलो आगे. उसके आगे जाने के बाद हमको मिलेगा कि दैट इज द एक्स झेड ए इज अ कॉन्ग्रुएंट टू दैट इज द एक्स ए झेड बिकॉज द आयसोस्केल ट्रायंगल सुद्धा आहे आणि अपोजिट अँगल सुद्धा आहे त्यांचे. हा काय आयसोस्केल ट्रायंगल म्हणू शकतो त्याला आपण. म्हणून आपण म्हणणार त्यानंतर पुढे गेल्यानंतर ऑल्सो जसा हा ट्रायंगल घेतला तसा एक दुसरा ट्रायंगल घेतला. सांगा बरं कोणता ट्रायंगल घेईन मी आता दुसरा. वाय बी झेड. कोणता वाय बी झेड. अरे एक्स बी झेड आणि वाय बी झेड. वाय बी झेड
तर दॅट इज द वाय बी झेड. तर वाय बी झेडमध्ये आपण काय म्हणू शकतो की वाय बी इज अ कॉन्ग्रुएंट टू दॅट इज द इथं काय म्हणू शकतो वाय झेड, कारण की रेड आहेत त्या परत ह्या काय तिथं आलेल्या रेड आहेत, म्हणून मी इथं म्हणू शकतो अँगल तर दॅट इज द वाय झेड बी इज अ कॉन्ग्रुएंट टू दॅट इज द अँगल दॅट इज वाय बी झेड. वाय झेड बी कारण की आयसोस्केल होऊन राहिला ना तो काय म्हणून राहिला आयसोस्केल. इकडे बघून घे सर. मग इथे आता इथे जर आपण साधं सळ एक जर का डोकं लावलं इथं याला मला एक सांगा हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कसे आहेत इथे कॉमन आहेत. कॉमन म्हटल्यानंतर किंवा की एकमेकांना कॉन्ग्रुएंट पाहणे येतात यक झेड एक्स झेड ए झेड आला वाय झेड बी आहेत, म्हणून मी काय म्हणू शकतो की दॅट याला फर्स्ट म्हणा याला सेकंड म्हणा. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडवरून अँगल एक्स ए झेड इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल दॅट इज द वाय बी झेड. मग ए अँगल इज अ कॉन्ग्रुएंट टू बी अँगल, ए अँगल इज अ कॉन्ग्रुएंट टू बी अँगल. Hence that is the segment AX is a parallel to segment that is the BY by corresponding angle test. ओके, तर त्याला तुम्ही ते खाली लिहून घ्याल आणि इथेच अरे या क्वेश्चनचं नाव किती नंबरचा क्वेश्चन नंबर 8 इथेच संपला. ओके, तो चलो आगे क्वेश्चन